ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचारूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यस्मात् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयंती स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वस्तू कीर्तन श्री गुरुंचे कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करू, परमपूज्य मंदताईंना नमन करतो। आपण सर्व साधक मंडळी इथे आल्या, आपली जिज्ञासा खूप तीव्र आहे। फार आनंदाची गोष्ट हीच आहे, जिज्ञासा तीव्र आहे म्हणून आपल्या हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करतो। ग्रामदेवता, स्थानदेवता या सर्व देवतांना वंदन करून आपण आपल्या चिंतनाला सुरुवात करूया। निर्वाण मंदिर या ग्रंथाची प्रस्तावना आताच आटोपली। प्रस्तावना म्हटल्यापेक्षा संपूर्ण वेदांत दर्शन ज्याला म्हणू शकतो आपण, असं एक फार सुंदर चित्र वेदांताच्या मुख्य सैद्धांतिक भागाचं परिपूर्ण असं चित्र परमपूज्य मंदल यांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे। हे कौशल्य बघा की एका तासामध्ये हे सगळं एवढं मांडणी करायची म्हणजे एखादा मॉल एका महिन्यात उभा करण्यासारखंच आहे असं ते त्यांच्या अंगभूत असलेलं सामर्थ्याचा परिणाम आहे। कुठेतरी तपश्चर्या झाल्याशिवाय हे सामर्थ्य येतच नाही। वेदांत विषयाला घाबरण्याची अजिबात गरज नाही, अशाने सुरुवात करतो। वेदांत म्हटला की खूप लोकांना असं वाटतं की आपला हा विषय नाही आहे, कशाला भानगड करायची नाही। पण वेदांत विषयाची खूप एक मार्मिकता अशी आहे, आपण समजूया। सर्व ऋषीमुनींनी, साधू संतांनी, वेदांनी, उपनिषदांनी सगळे सांगितली एक गोष्ट की एवढं कशाला कॉपरेशन घ्यायचं याचं मी नाही। जी गोष्ट तुमच्या स्वतःच्या अनुभवाची आहे ती आम्ही सांगत आहोत, मग त्याला घाबरायचं काय कारण? त्याला घाबरायचं काय कारण? आपल्याच अनुभवाची गोष्ट पण वेदांत सांगतो आहे, मग आपल्याला ते ताडून पाहायचं आहे फक्त, बस एवढंच काम आपल्याकडे शिल्लक राहतं। म्हणून वेदांत म्हटल्यानंतर एक काहीतरी एक ठराविक वर्गच असतो त्याचा, किंवा ते आपलं काही काम नाही वगैरे वगैरे असल्या भ्रामक कल्पना अगदी सोडून द्या। वेदांत प्रत्यक्ष आपण जगत आहोत, प्रत्यक्ष जगत आहोत। त्याला वेदांत म्हणतात एवढंच माहिती
व्हावं वाटतं की नाही सांगा. पण साध्या गोष्टीची सुरुवात केली. सगळ्यांना सुखी व्हावं, आनंदी राहावं वाटते की नाही. दुःख कोणालाच नको आहे. आताच अगोदरच्या प्रस्तावनेमध्ये झालेलं आहे. दुःख कोणालाच नको आहे, आनंदी राहावं वाटतं. वेदांत तेच सांगतो, तुम्हाला आनंदी करायचं आहे वेदांताला. फक्त तुम्ही ज्या प्रकारच्या आनंदात आता रमले आहात तिथून बाहेर काढायचा आहे तुम्हाला. कारण त्या प्रकारचा आनंद जो आहे तो खरा आनंद नाही. मोठ्या आनंदाच्या विश्वामध्ये आपण आपलं जीवन जगत आहोत. त्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आणि खरा आनंद, शाश्वत आनंद जो आहे त्या शाश्वत आनंदाच्या राज्यामध्ये तुमचा राज्याभिषेक करायचा, हे फक्त वेदांतशास्त्राचं ध्येय आहे. त्या ध्येयाचं पूर्ण काय म्हणतात त्याला, अगदी संक्षेपाने म्हणूया आपण, हे सगळं चित्रण या 12 श्लोकामध्ये आले. म्हणून एवढा प्रस्तावना मंदाताईंना करावी लागली. फक्त एक आहे की त्या भ्रामक विश्वातून बाहेर यायचं आणि त्या सत्य विश्वामध्ये प्रवेश करायचा. भ्रामक विश्वामध्ये मी एका खोट्या मीचा हात धरून जीवन जगून राहिलो. खोटा मी म्हणतो की त्याला समजेल बरं का. 3 प्रकारच्या भ्रांतींनी आपलं चित्त ढवळून गेलेलं आहे. नाव आता पुन्हा उल्लेख करत नाही, वेळ देत त्याच्यावर. त्या 3 प्रकारच्या भ्रांतींनी तुमच्यातला खरा मी दडपून टाकला आणि खोट्या मीला बाहेर काढलेला आहे आणि संपूर्ण आयुष्यभर त्या खोट्या मीचं बोलतो आणि त्याचा अंतिम परिणाम हा झालेला आहे की वेदांतशास्त्र यासाठी तुम्हाला सांगतो, या मनुष्य देहामध्ये येऊन एकच गोष्ट करायची हो, आपल्याला जन्म आणि मरण परंपरा पूर्णतः नेस्तनाभूत करायची नकोच आहे. कारण सगळ्या प्रकारचं दुःख जे आहे ना आपल्याला जे अनुभवाला येतं ते जन्म आणि मरण या 2 लोकांच्या मध्ये जे काही आहे ते फक्त दुःख ठासून पाडलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. मोठे तुकाराम महाराज सांगतात आहे बरं, दुःखाची सांगून तरी त्यातून बाहेर पडायची इच्छा होती. इतकं ते दुःख आम्हाला करून गेलं की हेच बरं वाटायला लागतं. असं या विचारातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी जे काही करायचं आहे त्याची प्रस्तावनेमध्ये खूप सुंदर अप्रतिम अशी चर्चा झालेली आहे. प्रस्तावना जर तुम्ही 2-3दा वाचल्यानंतर तुम्हाला म्हणजे अतिशयोक्ती अलंकार वापरून म्हणतो, मंजरी नावाचं पुस्तक कुठलंच वाचायची गरज नाही ना, काही आवश्यकता नाही. इतकी सुंदर प्रस्तावना झाली. त्या प्रस्तावनेमध्ये आपण थोडक्यात शिकलो की तपरूप वृक्षाचं फळ ही मंजरी आहे. निर्वाण मंजरी हे तपरूप वृक्षाचं फळ आहे. हे तपरूप वृक्षाचं फळ येण्यासाठी आणि तपरूप वृक्षाला जेव्हा फळ येते तेव्हा कोणत्याही वृक्षाला फळ येते असे एक विशेषता असते. जे मूळ असतं ना, जे मुळामध्ये बीज पेरलेलं असतं ते बीजच अंतिम प्रकट होते तेव्हा त्या वृक्षाची वाढ संपलेली असते. संपलं वृक्षाची वाढ. निर्वाण मंजरी म्हणजे मोक्षफळ आहे आणि मोक्षाचं बीज अंतःकरणात पेरलं आणि त्याला ते फळ आलं की बाकीच्या सगळ्या मधल्या गोष्टी आले गेले वाया तुकाराम महाराज म्हणतात. तुकामणे बीज दाखवले, हेर पत्र पुष्प फळ आले गेले वाया, त्याच्याकडे काही लक्ष नाही द्यायचं. त्या बीजाने बीज दाखवायचं आहे आणि या मंदिरीमध्ये 12 श्लोकामध्ये ते बीज आपल्यासमोर स्पष्ट करून ठेवले. पण त्यासाठी जे तप करावं लागतं ते थोडंसं आपण जी तपश्चर्या आपल्या डोक्यामध्ये ज्याची संकल्पना आहे त्यापेक्षा किंचित वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याचा उल्लेख करून जातो फक्त पुढे. यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयंत पहा असं मुंडकोपनिषद सांगतो. ते तपरूप ज्ञानरूप यस्य ज्ञानमयंत पहा, ज्ञानरूप असलेलं तप आहे. त्याचा उल्लेख केला आहे आपण मंदताईंनी. ते विचाररूप तप आहे. कर्मरूप तप नाही बरं का. कर्मरूप थांबवलं आहे, सांगितलं आहे. कर्मरूप संपूर्ण थांबवून द्यायचं आणि विचाररूप तपाच्याच मागे लागायचा. कोणता विचार? ओहम कथमिदं जातं, बस एवढाच विचार. अर्थ आपल्याला ठेवता येईल. ओहम मी कोण आहे, कथमिदं जातं कुठून आलो आहे. त्याला कधी विचारा, कोणालाही विचारा तुम्ही जन्मापूर्वी कुठे होता आणि मृत्यूनंतर कुठे जाणार आहे इतकालाही माहिती नाही काहीच. आणि मध्येच आपण जे काही करतो आहोत त्याला काही अर्थ आहे का?
देख लिया, हे एवढंच सांगताय फक्त तो. ते जर आपण करत असू तर आपण जन्माचं केलेलं सार्थक आहे आणि विचाररूप आपण तर पूर्ण केलेलं आहे असं सिद्ध होतं. हे विचाररूप जे तप आहे, हे विचाररूप तपाचं फक्त मोक्ष फळ आहे. कर्मरूप तपाचं फळ चित्तशुद्धी करून देतं येतं आणि कर्म तिथे थांबतं. कर्माला पुढे प्रवेश नाही, स्वरूपामध्ये प्रवेश नाही आहे. एक अत्यंत मार्मिक गीतेमध्ये आत्मसंस्थम मनोकृत्वा न किंचिदपि चिंतये. माहीत आहे सगळ्यांनी गीता वाचलेलं. विचाररूप कसं करायचं शिकवतं. विचाररूप आत्मसंस्थम मनोकृत्व, आपलं मन आत्म्यामध्ये निवेश करायचं, त्यात स्थापन करायचं. आणि पुढे म्हणतात न किंचिदपि चिंतये, चिंतन बंद करा. म्हणून विचारून तपाची सुरुवात चिंतन बंद मांडण्यात फार महत्वाचा मुद्दा आहे गीतेमध्ये आहे. काही गोष्टी की मी लिहिताना खूप विस्तृत होतात म्हणून ते असे लिहिता येत नाही, पण चर्चा झाली आहे परंतु बंद जायची त्याचं हे सांगतो मी स्वरूप तुम्हाला, बाकी काही नाही. न किंचिदपि चिंतन का म्हणावं गीतेने, कारण त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. चिंतन कशाने करतो आपण? न किंचिदपि चिंतन चित्ताने करतो किंवा आपल्या मनाने करतो, नाही का? चिंतन संकल्प विकल्प करतो. मन जोपर्यंत चिंतन करत आहे, मन जोपर्यंत विचार रूप संकल्प विकल्प करत आहे, बुद्धी जोपर्यंत निर्णय घेत आहे आणि चित्त जोपर्यंत चिंतन करत आहे, मनोबुद्धीची जाणकार हे सगळे सगळे प्रकृतीचे घटक आहे ना. प्रकृतीचे घटक, प्रकृती निर्माण झाली, प्रकृतीपासून पुढे जे निर्माण झालं. प्रकृती स्वतः जड असल्यामुळे मनोबुद्धी चित्त अंगाने जड आहे. तपशीलमध्ये सांगितलं सांगून त्याला वेळ दिला आपल्याला, आज थोडं करायचं एवढंच सांगतो. प्रकृती जड आहे आणि प्रकृतीपासून उत्पन्न होणारं सगळं जड आहे. जडाला बरोबर घेऊन त्या चेतन आत्मेशी आपल्याला जमता येईल का? जाऊ बंद पाडलं पाहिजे चिंतन. आणि मग विचाररूप तपाचे नेमकं स्वरूप हे आहे की ते बंद पडलेलं चिंतन जे आहे त्या बंद पडलेल्या चिंतनाला विसर्जित करून टाकायचं. त्याचे भ्रम विश्रामी आत्मरूपी माऊली म्हणते आपल्या होते. त्याच्या अगोदर ते तप सांगितलंय, गुरुचरणोपासिता वैराग्य, त्याचे भ्रम विश्रामी उभे उभे आहेत हे सगळे. याचा अर्थ सांगतो तुम्हाला की गुरुचरण सद्गुरूंची सेवा करायची, सद्गुरू प्रसन्न झाले म्हणजे आपलं जे आहे तपश्चर्य पूर्णत्वाला जाते आणि विचाररूप तपाची सुरुवात होते. चिंतन बंद पाडायचं, प्रकृतीच्या घटकाशी संबंध विच्छेद करायचा. काही संबंध नाही आम्हाला. प्रकृती जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होणार नाही. आपली पूर्णगाठ बांधायची चिंतामध्ये. आणि म्हणून मनोबुद्धी चित्त अहंकाराला मागे टाकलंच पाहिजे, संपवायचा त्यांच्याशी संबंध. पुढे विचार तप सुरू होते. यस ज्ञानमय तप म्हणलं का म्हणला काय, आणि ते ज्ञानस्वरूप तप जे आहे ते हे मोक्ष नावाची मंदिरीचं फळ आपल्याला खूप सुंदर आहे. त्याचा थोडक्यात उल्लेख केलेला आहे, त्याचा विस्तार करून मी सांगितलं. मनाचे जडासंबंधीचे संकल्प जे आहेत ते थांबतात. संकल्प आणि विकल्प याचे होतात मनाने केलेले संकल्प. फक्त जडासंबंधीच मन संकल्प करू शकते, कारण ते स्वतः जड आहे. मुद्दा लक्षात ठेवा, ते स्वतः जड आहे. ते नाही करू शकत. चेतनाचा म्हणजे अंदाज सुद्धा बांधू शकत नाही. काय करेल? येतो वाचो निवर्तन ते प्राप्त मनसा वापस येतात ते सगळे. नाही हो वाचा मनसा प्राप्त शक्यो न चक्षुषा, ज्ञानेंद्रिय वापस आले सगळे. सगळे ते मन घेऊन सगळं ते संकल्प थांबवायचे त्याचे. मग संकल्प जर थांबवायचे मग काय होते पुढे? ते सद्गुरू कृपा थांबतात. ते आवरण शब्द ऐकला ना, आवरण शब्द आहे. सद्गुरू कृपा ते आवरण बाजूला जसे पडदे हटतात ना सिनेमा, ते नाटकं सुरू नाही करत, पडदा बाजूला करू देतो आणि तिथे मग त्या विचाररूप तपास मोक्ष आहे ते आपल्या दृष्टीला पडतो. त्याशिवाय दुसरं स्पष्टीकरण काय देणार आहे वेदामध्ये? मनोबुद्धी चित्तांकाराच्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याला, त्यांचं कार्य थांबवून टाकायचं. सद्गुरू कृपा झाली म्हणजे मग ते जे पुढे त्याला मोक्ष असं म्हणतात. त्याचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. शब्द त्याच्यापासून वापस येतात. जसं श्रुती म्हणते, मग आपण काय वर्णन करणार? नैव वाचानं मनसा,
प्राप्त शक्य चक्षुषा अस्थिती पूर्वक यंत्र प्रथम तर उपलब्धते काय राहते आपल्याला शिल्लक. मन वाणी हे सगळे इंद्रिय सगळे जे आहे ते सगळे वापस येतात. काय आहे ते ब्रह्मवस्तू आहे किंवा आपलं स्वरूप आहे कळत नाही म्हणून वापस येतात. मग आपल्याला अस्थिती पूर्वक यंत्र ते फक्त अस्तित्वात आहे याची श्रद्धा आपल्या अंतःकरणात निर्माण करायची. हे त्या तपासत पडायचं. प्रथम तत्वोपलब्ध ते दुसरं काय आहे आपल्या हातात. कठोपनिषदामध्ये नचिकेताला यमदेव समजून सांगतात. हेच आहे ते वेदांतच आहे, दुसरं काय समजून सांगणार असं हा मुद्दा आहे. आणि इथे पुढे काय जागृत होते. इथे परमपूज्य मंदांनी खूप मार्मिक शब्द वापरला, जिज्ञासा जागृत. लक्षात ठेवायचं ब्रह्मासंबंधी फक्त जिज्ञासाच आहे. ब्रह्मासंबंधी संकल्प विकल्प कामाचे नाही. कारण संकल्प विकल्प जडासंबंधी असतात. ते जडाचीच प्राप्ती करून देतात. मन जडाचाच विचार करू शकते, बुद्धी जडाचाच विचार करू शकते. त्याच्या पलीकडे त्यांचं सामर्थ्य नाही. मग हे सामर्थ्य आज्ञापासून प्राप्त. आत्मजिज्ञासा ब्रह्मजिज्ञासा असे शब्द उपनिषदांनी वापरले आहेत. ती जिज्ञासा जागृत होते. सद्गुरु कृपा पूर्ण फळाला गेली असं समजायचं. आणि मग काय आपलं स्वरूप आपल्यासोबत प्रत्यक्ष उभं राहतं. यालाच साक्षात्कार असं म्हणतात. या निर्माण करणे म्हणजे बाकी स्तोत्र जे आहे उल्लेख केला आहे मंदादांनी निर्माण दशक पंचगोष्टी जे केले आहे हरी मिळे स्तोत्र. त्याच्यामध्ये आपण काय नाही याच्यावर खूप भर दिला आहे. या स्तोत्रामध्ये आपलं नेमकं स्वरूप किती तेजस्वी आहे, तेजपुंज आहे, किती सामर्थ्यवान म्हणून या स्तोत्राचं सगळ्या स्तोत्रांची समजायला म्हणतात बरोबर आहे. काल परमपूज्य काकांशी बोलताना भारी आहे, बरोबर आहे. असा विचार करण्याची आम्ही सवयच नाही हो. सगळे जळाचे विचार दिवसभर सामान घालत असतात. हे राहणं ते राहणं इथून गेलेली आता सगळे सुरू झाले प्रपंचाची आपल्यावर आक्रमण सुरू झाले. असं हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. उपनिषदांनी थोडं मार्मिक स्वरूपात वर्णन केले ते सांगून आपण पुढे जाऊ. तो इमानी भूतानी जे आहे हे न जातानी जीवंती यत प्रयंतमी संविशंती तत् ब्रह्मेती तत् विजिज्ञासस्व तैत्तिरीय उपनिषद सांगतं. आता तुम्ही पाहुण्यात आता सांगितलं तोच त्याचा ज्याच्या तो इमानी भूतानी जे आहे ते ज्याच्यापासून तुमचं जन्मतात, त्याच्यामध्ये वाढतात, त्याच्यात उदय पावतात ते ब्रह्म आहे. तत् विजिज्ञासस्व त्याची जिज्ञासा. बाकीच्याची जिज्ञासा काही जिज्ञासा म्हणतच नाही बाकीच्यांना. बाकी सगळे जड तर प्राप्त कर्म करा आणि जड वस्तूची प्राप्ती करून घ्या, मेहनत करा, फळ घ्या, काही खूप पैसे कमावून की घर बांधून घ्या आणि या आयुष्य संपले की घर सोडून चालले जा असं आहे ना. असं गणित आहे की आपल्या आयुष्यात जन्मभर मेहनत करायची, पैसे कमायचे, घर बांधायचं आणि घराचं काय म्हणून त्याला वास्तूच्या 2 दिवस अगोदरच निरोप येतो. आपल्या लक्षात आलं असेल. दुसरा एक छोटासा मुद्दा सांगतो आणि इथे प्रकृष्ट प्रकाश स्वरूप शिवोहम असं म्हटलेलं आहे. शिवोहम हा आचार्यांनी शब्दरचना रमणीय स्तोत्रामध्ये किती अत्यंत आपल्याला एक वेगळी शैली जी आपल्या अनुभवाला येते ते फार अप्रतिम आहे. आचार्यांच्या बुद्धीचं सामर्थ्य आपल्याला कळलं. त्यांनी जी काही या स्तोत्राची रचना करून दिलेली आहे त्या रचनेचं खरं कौतुकच केलं पाहिजे. ही संपूर्ण रचना आहे. त्याच्यामध्ये जे काही थोडंफार आपल्याला स्पष्टीकरण आढळतं त्याची अत्यंत मार्मिकता या स्तोत्रामध्ये आपल्याला हे अनुभवाला येते. विषयाच्या मांडणीतील लालित्यपूर्ण वाक्यरचना आणि चित्ताचा ठाव घेणारी शब्दाची योजकता अप्रतिम आहे. या स्तोत्रात अप्रतिम आहे. त्यांच्या बुद्धीचं वैभव आहे. शंकराचार्यांच्या बुद्धीचं वैभव आहे. त्या वैभवाचं खरं म्हणजे आपण त्याला वंदन करून पुढे जातो म्हणून त्यांचे लोक म्हणत असतो ते स्मृतीतून म्हटलं. हे एवढं सगळं लक्षात ठेवून या श्लोकाचा अभ्यास केला म्हणजे या श्लोकाचा अर्थ आपल्याला ताबडतोब करून देतो आणि त्यामुळे कळायला काही इथे शिवोहम हा शब्द आला. प्रकृष्ट प्रकाश स्वरूप शिवोहम काय नाही हे सांगितलं काय आहे, वर काय आढळ आहे. इथे शिवोहम शब्द आहे. उपनिषदामध्ये महावाक्य तुम्हाला उपदेश करतात की तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. शंकराचार्यांनी इथे शिवोहम शब्द वापरलाय. बघा मार्मिकता
14वें स्तोत्र. शिवम आणि अहम ब्रह्मास्मी. काय फरक असावा? आहे तर हे एकच, पण नाही, थोडासा त्यामध्ये थोडासा म्हटलं तरी खूप फंडामेंटल फरक येतो मग जर विचार केला. अहम ब्रह्मास्मी हे बृहदारण्यकामध्ये मधलं वाक्य आहे. 1:4-10 प्रसिद्ध वाक्य आहे, महावाक्य आहे यजुर्वेदाचं. 1:4-10 श्लोक क्रमांक बृहदारण्यकाचा. तिथे अहम ब्रह्मास्मी त्याचं फल दिलं आहे. तस्मात् सर्वम अभवत्, फलही आहे त्याच्यामध्ये आलेला. तो सर्वरूप झाला. त्याने जाणलं. काय जाणलं? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं जाणलं. पण तिथे सुरुवात कशाची आहे? पण अहमनी सुरुवात. अहमनी म्हणजे मी पासून सुरुवात. मी ब्रह्म आहे. आणि शंकराचार्यांनी या स्तोत्रात सुरुवात काय? शिव. म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारच्या झाकणीची बैठक तयार केली. मी शिव आहे, शिव मी आहे. अहम मागे टाकला. शिव अहम, शिव नावाचं ब्रह्मतत्व मी आहे आणि मी ब्रह्म आहे. हे या अहम ब्रह्मास्मी आणि त्यातल्या प्रकृष्ट स्वरूप प्रकाश शिवमधला थोडक्यात सांगतो आणि पुढे जाऊ आपण. आता मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म मी आहे, सर्वसाधारण आपल्याला काही फरक वाटत नाही, काहीच फरक वाटत नाही. त्याचं कारण आहे, खूप मोठे कारण आहे. त्याच्यात तपशिलात जाण्याविषयी एवढंच सांगतो की आपल्या चित्तामधले जे दोष आहेत त्या दोषाचा परिणाम हा शुद्ध चित्त आहे. आपल्याला त्याचे मानसिक फरक ओळखता येत नाही असं थोडक्यात. ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मीमध्ये मी ब्रह्म आहे. सुरुवात कोणापासून केलेली आहे? मी पासून केली. कुठून आला हा मी? ब्रह्माच्या अगोदर झाला का उत्पन्न? तो झाला. मग ब्रह्मापासून सगळीच निर्मिती झालेली. मी तर कितीतरी नंतर आलेलं आहे. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात अहम ब्रह्मास्मीच्या भाष्यामध्ये की त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये 2 शब्द तुम्ही व्यतिरेकाने गाळून टाका. अहमही गाळून टाका आणि अस्मी गाळून टाका. ब्रह्मशिल्लक ठेवा. तुम्हाला अनुभव येतो. हा तपशिलात आता जात नाही. अहम कसा गाळायचा आणि अस्मी कसं गाळायचा हे सद्गुरू समजून सांगतात. म्हणून आता एवढंच सांगतो की परंतु डॉक्टर काकांना नमस्कार करा आणि चिंतन करा की तुम्हाला ते कौशल्य आपल्यात आणखी मांडलं असं तुम्हाला अनुभव येईल. पण मी ब्रह्म आहे यामध्ये मी सुरुवातीला गृहीत झालेला आहे. हे विश्व गृहीत झालेलं आहे. त्याच्यानंतर झालं ब्रह्म हे या विश्वाचं निवृत्तोपादान किंवा निवृत्तीपादान दोन्ही कारणं ते एकटंच ब्रह्म आहे. त्याच्यापासूनच झालेलं आहे हे सगळं निर्माण. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मीमध्ये मी हा पहिले गृहीत धरला आणि ब्रह्मापर्यंत त्याचा प्रवास नंतर आखून दिलेला आहे. पण इथे शंकराचार्यांनी या 12 श्लोकामध्ये शिवोहम, तुम्ही शिवच आहे, सुरुवातच शिवानी केली. तू ब्रह्म आहेस. सत्य समय सौम्य इदम अग्रे असेल. इथून सुरुवात आहे. सत्पासून सुरुवात केलेली आहे उपनिषदाने. हे अग्रे म्हणजे ही पृथ्वी तर नंतर ही पृथ्वी ब्रह्मरूप होती हे नंतर सांगितलं. इदम अग्रे असेल. सत्य सौम्य इदम अग्रे असेल. तशाप्रमाणे इथे शंकराचार्य म्हणतात शिवोहम, मी शिवस्वरूप असलेला आहे. मग बाकीचं काय? बाकीचं तू नाहीच. जाऊ दे, आपण जास्त तपशिलात करू. मग काय नाही याची आता पूर्ण 12 श्लोकात आपल्याला ओळख होणार आहे. आणि म्हणून आपण त्या काय नाहीची ओळख करून घेण्याच्या मागे लागू. बाकी अत्यंत अप्रतिम अशी झालेली प्रस्तावना आहे. आणि शिवम आणि मी ब्रह्म आहे याच्यामध्ये आणखी एक थोडासा मुद्दा आहे. मी ब्रह्म आहे म्हटलं तर जगत कोणी निर्माण केलं? मी जर ब्रह्म आहे तर मी जगत निर्माण केलं असं त्याचा अर्थ होतो. मी पहिले धरला आहे असं काय होतं? मग या जगताचा आणि माझा जन्यजनक संबंध येतो. मी जन्मलं त्याला. आणि तसं जर पाहिलं अगदी तात्विकदृष्ट्या या संपूर्ण सृष्टीची निर्मिती मीच करतो आहे, ते चुकीचं नाही आहे. रोज सृष्टी निर्माण मी करतो आणि रोज याला तिचं लय सुद्धा करून टाकतो. हे रोज सुरू आहे. म्हणून वेदांत रोज तुमच्या अनुभवाचं बोलतोय. रोज सृष्टीला केव्हा निर्माण करतो? झोपेतून उठलं म्हणजे आपण आपली सृष्टी निर्माण करतो आणि तिचं लय केव्हा गाळ झोप आली असं वाटतं डुबवून टाकतो. करतो ना, सगळ्यांना अनुभव आहे. म्हणून अनुभव हे करा. आणि आता हा किंवा 127वा वर्ग आहे म्हणजे याचं चिंतन तुम्ही निश्चित करू शकाल अशी खात्री आहे. म्हणून निर्मितीच आपली आपणच करतो या विश्वाला निर्माण विचारांनी.
कल्पनेने निर्माण करतो आणि कल्पनेने डुबवून टाकतो. रात्री झोप आली म्हणजे झोपेत जाते कुठे विश्व. यदि सत्यम भवेत विश्वम सुषुप्त्या उपलभ्यताम आचार्य म्हणतात. यो नोपलभ्यते किंचित न तो स्वप्नमनुषा. खरंच हे विश्व जर खरोखर सत्य असतं ना तर सुषुप्त्या सुषुप्तीय विश्वाने आपल्याला सोडलं नसतं. कारण सत्य वस्तूचा धर्म आहे ते सगळ्याच अवस्थेमध्ये कायम तुमच्याबरोबर टिकून येते. जसं माझं अस्तित्व आहे जे मला स्वप्नातही नेहमी विसरत, जागृतीतही नेहमी, सुषुप्तीमध्ये सुद्धा ते मला सोडून जात नाही. ते सोडून गेलं तर दुसऱ्या दिवशी जागच येणार नाही.